मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं भन्नाटाच्या ॲडव्हेंचरमधल्या ब्लॉगमध्ये. आणि मी तुमचा होस्ट बाळू, हा आपला मित्र भावेश आणि हा भाऊ माझं नाव हर्ष. आजचा ट्रेक आपण करणार आहोत महादुर्ग ॲडव्हेंचर सोबत. तर जाणून घेऊया ट्रेक बद्दलची थोडक्यात माहिती. आजचा ट्रेक आपल्याला धागबैरी केव. आणि धागबैरी केव हा फक्त केवच नाही आहे, तर तो एक फोर्ट आहे, धाग फोर्ट. त्याच्या खाली एक जी केव आहे, त्या केव पासून आज रॅपल करणार आहोत आपण 150 फीट. तर तिथे जाण्यासाठी आपल्याला 1.5 तासाचा ट्रेक असणार आहे. तर हे जांभिवली विलेज पासून आपण थोडं आत आलो 1.5 किलोमीटर. आणि हे समोर दिसतं ना खाली कोंडेश्वर मंदिर, ते महादेवाच्या मंदिरापासून 1.5 तासाचा ट्रेक आपण करणार आहोत. आणि तिथे एकदा पोहोचलो की आपल्याला एक घल उतरायची. ती उतरण्यासाठी आपली टेक्निकल टीम तुम्हाला हेल्प करणार विथ द सेफ्टी इक्विपमेंट. ओके. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आता त्या वॉलवर खूप सारं चिकट झालंय, बिकॉज आता खूप सारा पाऊस पडला, तुम्हाला माहिती आहे. तर पूर्ण ग्रीनरी असेल आणि चिकट असेल, तर त्यामुळे तुम्ही केअरफुल राहायचं. तुमचा जो एकदा तुम्हाला हार्नेसला अटॅच केला का तुमचा सेल्फ अँकर तुमचा निघालाच नाही पाहिजे. तुम्ही सेल्फी काढा, काही करा, पण तिथे वॉलवर सेल्फ अँकर तुमचा पाहिजे. जसं की तुम्ही ऑलवेज ॲडव्हेंचर करता, तुम्हाला माहितीच असेल हार्नेस आणि हेल्मेटचा उपयोग काय. तरी पण एकदा सांगू देतो, तुमचा हा वेस्ट हार्नेस असणार आहे, फुल बॉडी हार्नेस नाही आहे, फक्त वेस्ट हार्नेस असणार आहे. तिथे वॉलवर जाण्यासाठी आणि वरतून रॅपलिंग करण्यासाठी हा यूज होणार आहे. आणि हेल्मेट ऑब्व्हियसली वरतून रॉक फॉल झाला तर तुम्हाला डोक्याला इजा होऊ नये. ओके. जी डोंगर रांग आहे ना, ही कर्जत आणि भीमाशंकर डोंगर रांगेमध्ये वसलेला हा किल्ला आहे. आणि त्याच्या समोर जो पिनाकल आहे, तो पिनाकल कलकराई पिनाकल असणार आहे. तुम्हाला तिथे गेल्यावर मी पण दाखवणार आहे. पण आता आपण ट्रेक चालू करूया. फक्त यावर्षी महाराष्ट्रात खूप जास्त प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि सतत झालेल्या पावसामुळे इथल्या दगड खूप जास्त स्लिपरी झालेले आहेत. जर तुम्ही पावसाळ्यात ट्रेक करत असाल तर सोबत चांगल्या ग्रिपचे शूज घालूनच या. या ओढ्याच्या शेजारीच कोंडेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि इथून पुढं आपल्याला ट्रेक करत जायचं आहे. तर नमस्कार मंडळी, आम्ही आता धागबैरीला आलो आहोत, बघत आहात तुम्ही. आणि मस्त असं छान असं मस्त वातावरण झालेलं आहे. आणि आता आम्ही ह्याच्यामध्ये क्लाइम्बिंग आणि रॅपलिंग करणार आहेत. तुम्ही जस्ट फक्त बघा की काय मस्त वातावरण आहे. हे असं वातावरण तुम्हाला कुठेच मिळणार नाही. आणि पुढे जाऊन आपण अजून एन्जॉय करूया. क्लाइम्बिंग आणि रॅपलिंगसुद्धा आम्ही तुम्हाला दाखवू. तोपर्यंत तुम्ही असेच आमच्यासोबत राहा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय शिवाय. जय महाराष्ट्र. इथे जागोजागी आपल्याला असे सुंदर फुलं पाहायला मिळतात. ट्रेक करत असताना आपण रस्ता भटकावा नाही म्हणून इथे जागोजागी असे रिबिन्स बांधलेले आहेत. इथून आपल्याला पुढे जायचं. जर कोणाला रस्ता माहीत नसेल तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही. जागोजागी असे रिबिन्स लावलेले आहेत आणि त्याच्या मदतीने आपण बरोबर गाड्याच्या दिशेने जाऊ शकतो.
जसं जसं आपण वर पोचतो तसं तसं तुम्हाला एक जिवंतपणे जसं स्वर्गाची तुम्हाला जशी म्हणजे एक आनंद मिळतो ना, तसा हा स्वर्ग आहे. तुम्ही बघून घ्या आणि तुम्ही पूर्ण सर्वांनी view सुद्धा बघून इथे भेट द्या. नक्की हा व्ह्यू बघून घ्या एकदा. खाली बघू शकता वॉटरफॉल आहे. आणि आपल्याला आता आपला मित्र भेटला आहे अजून एक, प्रियांक, जो आलेला आहे मुंबईवरून, नाही पुण्यावरून आलेला. पुण्याहून आलोय. जय शिवराय. जय शिवराय. आपल्या ग्रुपचा लीडर अक्षय भाऊ पुढं आपली वाट पाहत होता. इथून पुढचा प्रवास आपला कसा होणार आहे हे आपण अक्षय भाऊकडून जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही डागबरीच्या घनदाट जंगलामध्ये आहेत आणि सगळीकडे धुक्याची चादर पसरलेली आहे. भरपूर स्लिपरी आहे, पण आपण सर्व जे सेफ्टी इक्विपमेंट आहेत त्याच्याने आपण हा ट्रेक कव्हर करणार आहे. या पठारावरती आपल्याला खूप सुंदर असे सोनकीचे फुलं पाहायला मिळतात. तर मित्रांनो नमस्कार, आपण ऑलमोस्ट पोहोचलेलो आहोत डाग बिहारीच्या इकडे. आणि तुम्ही आमच्या मागे बघू शकता तिकडे एक सुळका दिसतोय. तो सुळक्याचं नाव आहे कडकरियाई आणि त्याच्याच बाजूला आहे तो डाग बिहारी आहे. तर आता आपण तोच क्लेम करणार आहे आणि तोच रॅपलिंग करणार आहे. सो तोपर्यंत तुम्ही आमच्या सोबतच राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. जय शिवराय. आपल्या मित्राने चुकून धाक बहिरीला धाक बिहारी बोलला, पण ते बिहारी नाही, द बहिरी लेणी आहे. पण 9 वाजायला आले ना, मला वाटतं एवढं चढत जायचं का वरती इथून? हां, आपल्याला क्लेम करायचं होतं. तो बोलला त्या सुळकाच्या इकडे नाही जायचं, हा वाला. तर इथून तिकडे जायचं आपल्याला. हां, आणि ते मध्ये मला वाटतं गुफा दिसते ना तिकडे, ते भैरीदेवचं मंदिर आहे ना, ते मंदिर तिकडे आतमध्ये. हां, त्या साईडला तिथे मध्ये मंदिर आहे. ओके, चला चला चला. ओके, तर मित्रांनो फायनली आपल्याला भेटलेला आहे आपला पावसाळी मित्र, खेकडा मित्र. आणि आमची जेवणाची सोय झालेली आहे, तर लवकर लवकर या आणि खेकड्याचा रस्सा खा. देव वो. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, एकदम खतरनाक असा थ्रिलिंग ट्रेक आहे, एकदम जंगलमधून. आणि आपला भाऊ आपल्या सोबत आहे. एक ग्रुप पुढे गेलेला आहे, एक ग्रुप मागे आहे आणि आम्ही मध्ये भटकत आहे. घरात बसू नका, असे ट्रेक करा, फिट राहा, हेल्दी राहा आणि निसर्गाचा आनंद घ्या. तर मित्रांनो फायनली आपण अर्ध्या वाटेवर पोहोचलेलो आहोत आणि आपल्याला हा बोट दिसलेला आहे. तर तुम्ही बघू शकता, डाग बहिरीला जायचं असेल तर इकडे हा एक मॅप झालेला आहे, म्हणजे जो आपल्याला प्रत्येकाला समजता येईल. एक चांगला ट्रेकर किंवा एखादे लोक फिरणारे येत असतील तर त्यांनी ह्या गोष्टीचा अभ्यास करावा. आणि आपल्याला सगळ्या गोष्टी याच्यामध्ये बघायला मिळतात की सांडशी कुठे आहे, बहिरी लेणी कुठे आहे, कळकराय कुठे आहे, गडावरील अवघड वाट कुठे आहे. आपण सध्या आहोत ते आपण आता गडावरच्या अवघड वाटेवरती जाणार आहोत आणि आपण जो आहोत ह्या पॅचने चाललेलो आहोत. तो आपला जो पॅच आहे तो सर्वात डेंजरस पॅच आहे. ओके,
ज्या लोकांना जमत असेल त्या लोकांनीच हा ट्रॅक करावा, कारण की हा ट्रॅक जरी आपल्याला सोपा वाटत असला तरी ॲक्च्युअल करताना हा अवघड आहे. सो त्यामुळे येताना स्वतःची काळजी घ्या आणि व्यवस्थित सगळे व्हिडिओ बघूनच या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. एक था आसान रास्ता और दूसरा था मौत का रास्ता. हम आसान रास्ता क्यों चुनेंगे? क्योंकि हमारे दिमाग में भरा है गुस्सा. हम ये मौत का रास्ता चुनेंगे. और हम इस मौत के रास्ते से जाएंगे आगे. तब तर फायनली आपण 1 तासाचा जंगल ट्रेक करून गडाच्या पायथ्याशी आलेलो आहे आणि इथून पुढचा आपला संपूर्ण ट्रेक टेक्निकल असणार आहे. तर आपली टेक्निकल टीम इथं रॅपलिंगचं सेटअप करत आहे आणि प्रत्येकाला एक एक करून खाली बकेट रॅपलिंगने खाली ह्या खिंडीतून उतरवणार आहे. हा एक खूप रिस्की पॅच आहे आणि पावसामुळे इथली जागा खूपच जास्त स्लिपरी झालेली आहे. जर तुम्ही इथे येणार असाल तर सोबत टेक्निकल टीम असणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण इथं आपला मित्र थोडक्यात दरीत पडताना वाचला. जर तुम्ही इथे येणार असाल तर शक्यतो एकटे येऊ नका आणि सोबत टेक्निकल टीम सोबत ठेवा, नाही तर मग गावातले एखादा गाईड वगैरे सोबत ठेवा आणि स्वतःची काळजी घ्या.
तर मित्रांनो, आपण शेवटी एकदम गडाच्या टॉपला पोहोचलेलो आहे आणि तुम्ही इथं बघू शकता भैरवनाथाचं मंदिर आहे. हे खूप छान भैरवनाथाचं मंदिर आहे. इथं ह्या मंदिरामुळेच या जागेला बहिरी नाव असं पडलेलं आहे. आणि तुम्ही इथं बघू शकता पाण्याचे टाके पण आहे. एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी आहे, आपण पिऊ पण शकतो हे पाणी. आणि आता तुम्हाला मी गडावरचा एकदम चांगला व्ह्यू दाखवतो आपल्या मित्रांसोबत. चला. इथून पुढे आपण 150 फूट रॅपलिंग करणार आहोत आणि रॅपलिंगचे व्हिडिओ आणि ड्रोन शॉट आपण ह्या व्हिडिओच्या एंडला अटॅच केलेले आहेत. तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला नक्कीच सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत टाटा, बाय बाय.